मित्रांनो, आज आपण दर्यापूर येथे मटन मार्केट जवळ आपण आलेलो आहोत. नागरिक असे संताप्त झालेले आहेत की जेणेकरून हा जो तुम्ही कचरा बघत आहात, या कचऱ्याबद्दल नागरिक संताप्त झालेले आहेत. यांचे लहान लहान मुलं आहेत आणि एकीकडे सरकार स्वच्छता अभियान राबवते, एकीकडे हगंदरी स्वच्छता अभियान राबवते. त्यानंतर हा कचरा तुम्ही बघत असाल. नागरिक आपले जुळले आहेत. काय सांगाल दादा? आम्ही येथील बरेच वर्षापासून रहिवासी असून आम्ही सतत नगर परिषदला सूचना देत वारंवार सूचना देत होतो आणि नगर परिषद याच्यावर काही कारवाई करत नाही. कुठलाही नगरसेवक इथं येऊन बघत नाही. आमचे लहान मुलं, लेकरं, आई वडील, आजोबा हे ते सर्व आमच्या घरात कुटुंब राहत असल्यामुळे त्यांना घाणीचा खूप आणि संडासचा खूप त्रास होत आहे. इतर नगरसेवकांना आणि शिवसाहेबांना आम्ही अर्ज दिल्यानंतरही आम्हाला पेटीची मागणी केली, याची मागणी केली. कचरापेटीची कोणी कचरापेटी देत नाही, काही देत नाही. आम्हाला याचा खूप घाणीचा त्रास होत आहे. हे इथून कचरापेटी हटवावी आणि हा संडास हटवण्यात यावा ही आमची शिवसाहेबांना विनंती आहे. बऱ्याचदा तुमच्या वार्डमध्ये कचरापेटीच्या गाड्या आहेत, इथपर्यंत गाडी पोहोचली नाही का आजपर्यंतही? नाही, लहान कचरापेटीची जी घंटा गाडी आहे ते इथपर्यंत येतच नाही, ते समोरूनच चालली जाते. आणि जो ट्रॅक्टर आहे तो 15 दिवसांना फोन लावल्यानंतर येते. तसेच काय सांगाल? आमच्या वार्ड नंबरमध्ये 2 नगरसेवक यापैकी एक पण नाही आलेला आहे. फक्त येतात कायसाठी? फक्त मतदान मागण्यासाठी. चला आम्ही तुमच्या पाठीशी आहे. त्यांचं मतदान झालं तर अजिबात येत नाहीत. घाणेरडं बाकी ते इथं भाऊ झालेले आहेत. म्हटलंच पाण्यात किती घाणेरडं पाणी आहे इथं. इथं आपल्याला नाही तर काय सांगा? आम्ही आंदोलन करणार, इथं उपोषण बसणार. उपोषणाचा आपला इशारा आहे. हो. बरं, काय सांगाल तुम्ही? आमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही नगर परिषद समोर उपोषणाला बसणार आहोत. कारण की रस्त्यावर कचरा टाकण्याची परवानगी जनतेला नाही आहे. प्रत्येक गावागावात, खेडोपाडी, रस्त्यानं, गल्लीनं कचरा गाडी, घंटा गाडी येते. तिथं या नागरिकांनी कचरा टाकावा. यांना कचरा पेटी नसल्यामुळे हे कचरा इथं रस्त्यावर उघड्यावर टाकतात आणि आम्हाला याचा सामना करावा लागतो. हे नगर परिषद दखल घ्यावी. काय सांगाल? या कचऱ्याची इतकी तकलीफ आहे की घरामध्ये बसलं तरी पण इतका वास येतो की सांगता येत नाही. तरी पण इथं कोणतेच वार्ड मेंबर आलेले नाही आहेत आणि निवडणूक झाली तशी त्यांनी पाय पण टाकलेला नाही आहे वार्डामध्ये. कचऱ्याचंच नाही तर या मोहल्ल्याच्या नाल्या पण इतक्या घाण झालेल्या आहेत हे पण हे सांगू शकत नाही. पण याला पाहायला कोणी येत नाही आणि हे पब्लिक जाऊ नगरपालिकेमध्ये कंप्लेंट देते आणि त्यावर कारवाई काही करतच नाही. त्याच्यामुळे हे हटवलं नाही तर नगरपालिकेमध्ये सरळ मोर्चा जाणार आहे आणि या वार्ड मेंबरांची हर तक्रार करणार आहे. आम्ही सर्व महिला मंडळ आम्ही हेच प्रयत्न करणार आहे की यांनी आमच्या मोहल्ल्यामध्ये लवकरात लवकर येऊन हे पाहण्याची कारवाई करावी, हेच माझी नम्र विनंती आहे. आपल्याला उपोषणाचा इशारा द्यायचा आहे का? हो, काहून की आमच्या मुलाला इतकी तकलीफ आहे की सांगू शकत नाही. बिमारीला पैसे लावता जेवायला पण इतका त्रास आहे की पूर्ण बिल्डिंग मध्ये अंदर मध्ये गेला की वास येतो. त्या वासामुळे इतकी घाण झालेली आहे की तो कोणता वार्ड नंबर 2 मिनिटं पण थांबू शकत नाही. तर त्याच्यामुळे काय सांगाल? घंटा गाडी फक्त नावापुरती आहे. कोणी येत नाही इकडे, कोणी पाहत नाही. या वार्ड क्रमांक 7ला फक्त 2 नगरसेवक दिलेले आहे. पण हे काही नगरसेवक कामाचा नाही. फक्त ते त्यांच्या नावापुरते आणि इथं वोटिंग पुरते येतात. वोटिंग झाली की ना आपल्याला पाहायला येत कोणी. बाकीच्या नगरामध्ये स्टूल वगैरे देतात बसायला, सगळे देतात. पण या नगरामध्ये आतापर्यंत एक टेबल पण दिला नाही आजपर्यंत. आणि कचऱ्याचं घाण एवढं आहे की कचऱ्यामध्ये भाऊ पडतात, कधी मलेरिया होते, टायफॉइड येतात. हे बिमारीला आम्हाला सामना करायला लागते. पावसाळ्यात तर एवढी घाण होते की आमचे लहान लेकरं पण बाहेर निघताना आम्हाला त्रास होते की यांनी काढावं की नाही काढावं. याचा प्रश्न आम्हाला फक्त नगरसेवकांना विचारायचा आहे. नाही यांना केलं तर यांच्यावर आम्ही नगरसेवक म्हणजे आंदोलन करणार.